आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या पावलांनी संपूर्ण रस्ता भक्तिमय झालाय। विठुनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर आणि माऊलींचं नामस्मरण अशाही उत्साही वातावरणात वारी मार्गक्रमण करतेय। मात्र काल दुपारी एका दिंडीत घडलेल्या एका अनाकलनीय घटनेनं सर्व भक्तांची धांदल उडाली। या घटनेनं केवळ वारकरीच नव्हे तर स्थानिक प्रशासनही चक्रावून गेले। नेमकी घटना अशी घडली की एका मोठ्या दिंडीचा ताफा दुपारी जेवणाच्या विसाव्यासाठी महामार्गालगत असलेल्या एका जुन्या वडाच्या झाडाखाली थांबला होता। वारकरी आपापल्या जागी बसून भोजनाची तयारी करत होते। स्वयंपाकाचा सुवास हवेत पसरला असतानाच अचानक झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यानं कोणाचंही काहीही कारण नसताना रौद्र रूप धारण केले। क्षणार्धात हजारो मधमाशा खाली बसलेल्या वारकऱ्यांवर हल्ला चढवला। एकाएकी झालेल्या या हल्ल्यानं दिंडीत एकच गोंधळ उडाला। कोणाला काही समजण्याआधीच अनेक वारकरी मधमाशांच्या दंशानं जखमी झाले। अनेकांनी जीवांच्या आकांक्षेनं पळ काढला तर काही भाविकांनी स्वतःला चादरीमध्ये गुंडाळून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। सुदैवानं तिथं उपस्थित असलेल्या काही तरुणांनी प्रसंगबदान राखत धूर करून मधमाशांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला। काही तासांच्या थरारानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि जखमी वारकऱ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले। परंतु प्रश्न तोच उरतो, झाडावर अनेक वर्ष मधमाशांची पोळे आहेत, पण आजवर त्यांनी कधीही असा उग्र पवित्रा घेतला नव्हता। विशेष म्हणजे त्या ठिकाणी शेकडो दिंड्या दरवर्षी विसावा घेतात, तरी आज नेमकं काय घडलं? स्थानिक ग्रामस्थांच्या मते त्या झाडाखाली काहीतरी अस्वाभाविक हालचाल झाली असावी, ज्यामुळे मधमाशा इतक्या चवताळल्या। मात्र प्रत्यक्षदर्शी काही वारकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मधमाशांचा हल्ला झाडावरून झालाच नाही, उलट जमिनीच्या दिशेनं त्या यात होत्या। जणू त्यांना काही खालून कोणीतरी चिथावणी दिली होती। आजही त्या परिसरात शांतता आहे, पण त्या घटनेनंतर दिंडीतील प्रमुख मंडळींनी तिथं थांबणं टाळलंय। रात्रीच्या वेळी त्या वडाच्या झाडाकडे पाहताना अनेकांना आजही भीती वाटते, कारण मधमाशा शांत झाल्या असल्या तरी जमिनीच्या त्या भागात आता एक गूढ शांतता पसरली आहे, जी कशाची तरी चाहूल देतीये। पण कशाची?